शिवाजी कोण होता या पुस्तकावरून निर्माण झालेल्या वादंगानंतर आज आमदार संजय गायकवाड यांच्या घरावर मोर्चा आणण्याचं जे प्रकाशक आहेत प्रशांत आंबी आणि कम्युनिस्ट त्यांचे सहकारी हे आज मोर्चा आणणार आहेत। आपल्यासोबत खुद्द आमदार संजय गायकवाड आहे। भाऊ, आज तुमच्याकडे मोर्चा येणार आहे आणि तुमच्या घरासमोर पुस्तकाचं वाचन केलं जाणार आहे। मोर्चा त्यांनी घरी आणावा, ऑफिसला आणावा, आम्ही त्यांचं पुस्तक वाचनाकरता आम्ही स्वागत करू। त्यांनी आमच्या घरात बसून पुस्तक वाचावं शिवरायांचं, पण पुस्तक वाचताना छत्रपती शिवाजी महाराज हाच उल्लेख करावा। त्यांनी पुस्तक कुठेही वाचावं, ते पुस्तक मी स्वतः ऐकायला जाईल, पण अशा प्रकारे जर ते शिवाजी उल्लेख करत असतील, एकीकडे त्याच पुस्तकामध्ये औरंगजेब बादशाह जी म्हणायचं आणि दुसरीकडे शिवाजी म्हणायचं, म्हणजे एका मुघल बादशाह जो या देशाच्या मातीचा काही संबंध नाही त्याला तुम्ही जी म्हणून बोलता आणि शिवराला एकरी भाषेत बोलता, हे महाराष्ट्र आता कुठेही सहन करणार नाही। आणि त्याच्यामुळे त्यांनी पुस्तक वाचावं। त्यांनी सन्मानपूर्वक नाव घेतलं तर आम्ही टाळ्या वाजवून स्वागत करणार, पण जर त्यांनी त्याची एकेरी भाषा जर तिथं शिवरायांबद्दल असली मग मात्र त्याला आमचे शिवभक्त उत्तर त्याला देतील। पण काही दिवसापूर्वी बागेश्वर धामचे जे शास्त्री आहेत त्यांनी सुद्धा छत्रपती शिवाजींचा असा अवमानकारक इतिहास सांगितला होता, त्याबद्दल तुमची भूमिका काय असते? हे बघा, त्या दिवशी रागाच्या भरात मी शिवगाळ केली, कारण मी हे अजिबात सहन करत नाही व सगळ्यांना माझा गरम स्वभाव माहीत आहे। मी दिलगिरी व्यक्त केली, बागेश्वर बाबांनी दिलगिरी व्यक्त केली, पण शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या हरामखोरांनी दिलगिरी व्यक्त केली। त्यांनी माफी मागितली आतापर्यंत, त्यांनी अजून माफी मागितली नाही। उलट मुजोरीसारखे या आमच्या जिल्ह्यामध्ये येऊन आमच्या शिवभक्तांच्या जखमीवर मीठ चोळायला येऊन राहिले की तुम्ही किती जय जय शिवाजी महाराजांचा करा, मी त्याला शिवाजीच म्हणेल। हा माज, ही मस्ती, ही कशी काय शिवभक्त सहन करतील? आज तुमच्या विरुद्ध हे जे स्वतःला पुरोगामी म्हणवणारे आहेत तेच मोर्चा काढत आहेत, मात्र अशा पुरोगामी महाराष्ट्रात सातत्यानं शिवरायांचा अवमान करण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे, त्याबद्दल? वेगळ्या भाषेत बोलायचं झालं तर माझ्या घरापर्यंत, माझ्या ऑफिसपर्यंत मोर्चा आणण्याची कोणाची हिंमत किती हे महाराष्ट्राला माहीत आहे। पण आता त्या मोर्चामध्ये पाहिले तर 70, 75, 80, 85 वर्षाचे सगळे आजोबाच्या बापाच्या नावाचे लोक, म्हणजे वयाचे लोक आहेत। आता काय त्यांना विरोध करावं, कसा विरोध करावा त्यांना, हाही एकीकडे दुसरा भाग आहे। आणि वारंवार या राज्यामध्ये अशा पद्धतीने शिवरायांचा अपमान जर होत असेल तर या संदर्भात सरकारने थोडं कडक कायदे करण्याची गरज आहे। देवेंद्रजीचं मी स्टेटमेंट ऐकलं टी व्हीवर की हे 40 वर्षाचं पुस्तक आहेत। देवेंद्रजी, मला आपल्याला विनंती करायची की आपल्या कार्यकाळात आपण अनेक पुस्तकं बदलली, अनेक कायदे आपण 100 वर्षाचे जे थोतांड कायदे बदलले, हे पण जरा बदलून टाकायला पाहिजे। ज्यावेळेला सगळेच जण या राज्यामध्ये जर शिवभक्त असतील आणि त्यांच्या एका शिवाचा जर अपमान होत असेल तर हे काही मला एकट्याचाच विषय नाही आहे, ही गोष्ट सगळ्यांकरताच वाईट आहे, बदलली पाहिजे। तर नक्कीच छत्रपती शिवाजीरायांच्या शिवाजी कोण होता या पुस्तक वाचनासाठी स्वतः आमदार संजय गायकवाड हे आंदोलनस्थळी जाणार आहे। मात्र आंदोलनकर्त्यांनी छत्रपतींचं नाव हे आदराने घ्यावं अशीही त्यांची अट आहे। कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।